नतमस्तक होतो। आज या ठिकाणी दरवर्षीच आपण YS इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज नांदगाव खंडेश्वर व हे गाडगे महाराज या परिसरातील मंडळी यांच्या संयुक्त विद्यमानानं या कार्यक्रमाचं आयोजन करतो। तेव्हा या प्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर मनोजी सावळे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेली या कॉलनीतील सर्व मंडळी यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। विद्यार्थी मित्र, या ठिकाणी गाडगे महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला जावा आणि म्हणून हा कार्यक्रम साजरा करण्याचा आपला उद्देश। गाडगे महाराज म्हणजे अशिक्षित व्यक्ती आणि त्या अशिक्षित व्यक्तीचंही एक महान कार्य हे आपल्याला खरंच एक चिंतनाचा मंथनाचा विषय आहे। हे महापुरुष आपण का समजून घ्यावा? पुन्हा आपण दोन अंगाने तो महापुरुष समजून घेतला पाहिजे। एक म्हणजे भविष्यात आपल्याला ज्या कॉम्पिटिटिव्हच्या एक्झाम द्यायच्या आहे, ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहे, त्या स्पर्धा परीक्षेचा महापुरुष हा स्पर्धा परीक्षेचा विषय आहे। महापुरुषाच्या जीवनावर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतील, हा एक भाग। आणि दुसरा म्हणजे तो महापुरुष समजून घेऊन त्या महापुरुषानं या समाजाला जे दिलं, आपल्यावर जे ऋण निर्माण केलं, त्याची आपल्याला आपल्या पद्धतीनं अंशतः परतफेड करता येते का, याचा विचार करावा, हाही एक उद्देश। आता गाडगे महाराज म्हणजे अमरावती जिल्ह्याचा एक मोठा वारसा आहे। भारत देशभर गाडगे महाराजांचं नाव आणि आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी तर भूषण आहे। बरेचसे अमरावती जिल्ह्यातले महापुरुषही आपल्याला माहित नाही, म्हणजे तुकडोजी महाराज आहे, गाडगे महाराज आहे, शिवाजीराव पटवर्धनांचं पण अमरावतीत महान कार्य आहे। म्हणजे जरी तो माणूस कर्नाटकात तिकडे जन्मला असला तरी अमरावतीत शिवाजीराव पटवर्धनाचं महान कार्य आहे। दादासाहेब खापर्डे आहे, वीर वामनराव जोशी आहे, म्हणजे सुपर कॉम्प्युटरचे जनक विजय भटकर जरी बाजूच्या जिल्ह्यातली असले तरी त्यांची कर्मभूमी अमरावती आहे। त्याच्यानंतर अच्युत महाराजांचं महान कार्य आहे। अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल आपण म्हणतो ना, त्यांचं पण महान कार्य आहे। असे हे सगळे महापुरुष आपल्या अमरावती जिल्ह्याचं भूषण, ते आपण समजून घेतले पाहिजे। ज्या गाडगे महाराजांचा जन्म, जो सुपुत्र म्हणजे डेबूजी वडील सखुबाई आई 23 फेब्रुवारी 1876 ज्याचा जन्म होते, आणि या सगळ्या जन्माच्या त्या कालावधीमध्ये त्यांचे वडील जाते मामाच्या घरी, त्यांचं ते वास्तव्य, आणि त्या काळात त्यांना जो कर्जबाजारीपणाचा अनुभव आला, कर्जबाजारीपणाची जी चीड निर्माण झाली, आणि त्या म्हणून ते संदेश देताना म्हणतात की कर्ज घेऊ नका। या समाज बदलवण्याची जी ताकद आहे, एखाद्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कशी बदलेल, आर्थिक स्थिती बदलवण्याची ताकद शिक्षणात आहे। आणि म्हणून ते नेहमी सांगतात की एक वेळ उपाशी राहिलं तरी चालेल, परंतु आपल्या मुलाबाळांना शिकवा। गाडगे महाराज जाऊन आज कित्येक वर्ष होऊन गेले, तरी आजही प्रश्न कायम आहे। फक्त कालचा प्रश्न होता की शिकवा, लिहिण्यापुरतं वाचण्यापुरतं शिकवा, पण आजचा प्रश्न कायम आहे की खरं शिकवा। गाडगे महाराजांचं एक वलगावला त्या पूर्णा नदीच्या काठावर एक वृद्धाश्रम आहे। आज सकाळीच एक बातमी वाचली की डॉक्टर निंबोळकर बालरोग तज्ञ, त्या माणसालाही त्याचा मुलगाही डॉक्टर आहे, मुलगी डॉक्टर आहे, जावई डॉक्टर आहे, सूरही डॉक्टर आहे, फॉरेनला डॉक्टर आहे, आणि हा जो वृद्ध डॉक्टर तो मात्र वृद्धाश्रमात आहे। म्हणजे मुलांना खऱ्या अर्थानं शिक्षण घेतलं की नाही घेतलं, म्हणजे ज्या आई वडिलांना आपल्याला मोठं केलं त्याला जर म्हातारपणात जर अवकळा निर्माण झाली, त्याची जर सेवा करता येत नसेल, तर आपलं शिक्षण काही कामाचं नाही।